बताएगी नहीं तो फिर होगा कैसे? बता, अभी जो बताओ, अभी जो बोला वो फिर से बोल। तू बार बार बोलती है, तू बोल, आप बोल। आप बोल। अब इन्होंने गलत किया, मेरे बच्चे को लौटा सकते हैं, वापस लौटा सकते हैं मेरे बच्चे को। ये मेरे बच्चे का कंगन है, इसको गिफ्ट किया था हॉस्पिटल में। ये इसके सर की, ये इसका क्लिप मैंने दिया, मेरे क्या मैंने बोला वहां पर बहा दूंगा, लेकिन नहीं, मैंने नहीं भाया, मैंने छुपा रखा इसको। तो मैंने सोचा कि हरिद्वार में बहा दूंगा, मैंने इसको छुपा लिया, अपने साथ ही लेके आया। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो पल्लवीचा शेवटचा व्हिडिओ होता, ज्यामध्ये ती इतकी घाबरलेली दिसत आहे जणू तिने एखादं भूतच पाहिलं असावं। ती रडते, ओरडते आणि ओरडता ओरडता 4 नावं सुद्धा ती घेते। हे 4 नावं तिच्या 3 मैत्रिणींची आणि एका प्रोफेसरची होती। त्यांच्याकडून गेल्या 4 महिन्यादरम्यान तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं होतं, पण हे चुकीचं काम नेमकं काय होतं ते एक खूप मोठं रहस्य आहे, जे तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये समजणारच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहे की कशी हसती खेळती डान्स करणारी ही पल्लवी अखेर 4 महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर आपल्या सर्वांपासून ती दूर जाते। पल्लवी, जिचं वय 19 वर्ष होतं, ती हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेची राहणारी होती। तिचं पुढचं शिक्षण तिथल्याच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुरू होतं। सर्व काही एकदम नीट चाललं होतं। अभ्यासात ती खूप छान होती आणि त्यात डान्स करण्याची तिला आवड। या छान चाललेल्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो जो या हसत्या खेळत्या जीवाला हिरावून नेतो। फक्त एका गोष्टीने पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं। पल्लवीचं स्वप्न होतं की पुढे जाऊन एक चांगली नोकरी मिळवायची आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची। तिचं काही अशी स्वप्न होती ती कोणालाही सांगू शकत नव्हती। तिला वाटायचं की जसा तिचा अभ्यास पूर्ण होईल ती नोकरी घेईल आणि आपली स्वप्न साकार करेल। आपल्या आईसाठी ती सर्व काही करेल, जे कदाचित तिच्या आईने सुद्धा विचार केला नसेल। पण डिसेंबर महिन्यातील पल्लवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होऊ लागतो, ज्याच्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली आहे आणि या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती 4 नावं सांगते। ती स्वतःच्या तोंडाने सांगते की या चौघांनी तिच्यासोबत काय काय केलं आहे। हाँ सर। कौन से सर का नाम क्या? सर का नाम अशोक सर था। अच्छा, क्या बोला था अशोक सर ने? अशोक सर बहुत ही बुरे सर थे। क्या कहते थे? अशोक सर लाइक क्या बोला था अशोक सर ने? पीछे पड़ जाते थे और क्या पीछे पड़ जाते थे? क्या बोला था तेरे को? मतलब अजीब अजीब हरकतें करते थे। क्या हरकतें करते थे जैसे कि? मतलब अब मैं कैसे बताऊं आपको? बता ना, बता कैसे करते थे हरकतें, बता। कैसे बताऊं? पापा को बाहर भेज दूं? पापा को नहीं, पापा को क्यों भेजना? तो फिर कैसे कैसे हरकतें करते थे बता। अजीब सी कैसे? ऐसे मतलब टच वगैरह करते थे। कहाँ टच करते थे? यहाँ वहाँ पे, वहाँ पे कहाँ? यहाँ वहाँ पे। अच्छा, फिर बोलते थे कुछ आपको? हाँ, क्या बोलते थे? बहुत कुछ बोलते। बताओ ना, क्या बोलते थे? क्या बताऊं अब आपको? बता बता, क्या बोलते थे? अच्छा बच्चा है ना, बता क्या बोलते थे? हा व्हिडिओ शूट करताना तिचे आई वडील तिथेच होते आणि पल्लवीला विचारत होते की नक्की तिची अशी अवस्था का झाली आणि कशी झाली। तेव्हा पल्लवी पूर्ण कहाणी सांगते। तिच्या वर्ग मैत्रिणीमध्ये पहिलं नाव येतं हर्षिताचं, जी मुलगी तिच्यासोबतच शिकत होती। ही सामान्य दिसणारी हर्षिता एक दिवस अचानक पल्लवीला त्रास देऊ लागते। तुम्ही कॉलेजमध्ये पाहिलं असेल की काही विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाशीच मतलब असतो, पण दुसऱ्या बाजूला काही असे सुद्धा विद्यार्थी असतात जे फक्त एक मजा मस्ती करायलाच येतात। हर्षिता सुद्धा अशाच विद्यार्थ्यांपैकी एक होती, ज्याला दुसऱ्या निरागस विद्यार्थ्यांना त्रास देण्यात एक वेगळा आनंद मिळायचा। कदाचित याच गोष्टीची शिकार पुढे पल्लवी झाली। सप्टेंबर महिन्याची ही वेळ होती जेव्हा हर्षिताने तिच्यासोबत रॅगिंग सुरू केली। त्याच्यानंतर त्यात आणखी 2 मुली सहभागी झाल्या, आकृती आणि कोमलिका। या तिघींनी मिळून सप्टेंबर महिन्यात या मुलीची रॅगिंग सुरू केली, ज्यामध्ये तिला वेगवेगळ्या गोष्टींनी त्रास दिला जाऊ लागला। यामध्ये पल्लवीच्या शरीरासोबत ती काही गोष्टी घडू लागल्या, ज्याच्यामुळे पल्लवी आता खूप घाबरली होती। ती आतल्या आत स्वतःला खात चालली होती, पण याबद्दल तिच्या वडिलांना समजलं। तिने सर्व काही वडिलांना सांगितलं
आणि 18 सप्टेंबर 2025 रोजी तिचे वडील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथं त्यांनी या 3 मुलींची नावे सांगितली, हर्षिता, आकृती आणि कोमलिका. आणि हे सुद्धा सांगितलं की या तिघांनी तिच्या मुलीला कसं त्रास करून सोडलंय, तिच्यासोबत चुकीच्या गोष्टी कशा केल्या गेल्या, हेही सुद्धा कॉलेजच्या आतच. आणि तेव्हाच एक धक्कादायक नाव समोर येतं, ज्या नावाने पोलीस प्रशासनापासून कॉलेजपर्यंत सर्वांना हलवून सोडलं जातं. हे नाव होतं पल्लवीचाच कॉलेज प्रोफेसर अशोक. याचं नाव अशोक कुमार, जो एक साधा दिसणारा प्रोफेसर होता. दिवसभर मुलांना शिकवायचा, पण पल्लवीसोबत त्याने काहीतरी चुकीचं केलं होतं. त्यानं पल्लवीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार तिला त्रास सुद्धा दिला. इच्छा नसतानाही पल्लवी हे सगळं सहन करत राहिली. त्या रिपोर्टमध्ये अशोक कुमारचं नाव सांगितल्यानंतर आणखी एक गोष्ट म्हटली गेली की कदाचित त्याला पल्लवीसोबत काहीतरी चुकीचं कृत्य करायचं होतं, ज्यातून पल्लवी बाहेर पडली आणि आपल्या पालकांना सर्व काही सांगितलं. इथपर्यंत तर ठीक होतं, पण जेव्हा या गोष्टी थांबल्या नाही तेव्हा पल्लवी खूप जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. ती रोज दुःखी असायची, रडायची आणि म्हणायची की तिला आता कॉलेजला जायचं नाहीये. कॉलेज तिच्यासाठी एक नरक बनलं होतं. याच टेन्शन आणि भीतीमुळे पल्लवीची तब्येत अधिकच बिघडत गेली, ज्याच्यामुळे तिचं कुटुंब तिला आता स्थानिक रुग्णालयात घेऊन गेलं. त्याच्यानंतर तिला लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. ते असतानाच पल्लवीने हा शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सर्वांची नावं सांगितली. पण हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर एका दिवसानंतर 26 डिसेंबर 2025 रोजी पल्लवीने आपला शेवटचा श्वास घेतला आणि या जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याला हे 4 लोकच जबाबदार होते आणि मुख्य कारण रॅगिंग आणि तिच्यासोबत झालेला शारीरिक छळ हे होतं. 115, 75 आणि कलम 3 क्लॉज 5 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. रॅगिंगच्या कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात समोर आला आहे की मृत मुलगी धर्मशाळा येथील सिद्धवाडी परिसरातील राहणारी होती. अद्याप तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. जे काही तथ्य समोर आलं आहे त्यानुसार एक फॅकल्टी मेंबर आणि काही सहकाऱ्यांविरुद्ध रॅगिंगच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जसं की 20 तारखेला सीएम हेल्पलाईन वरून तक्रार प्राप्त झाली होती, त्याचीही चौकशी केली. आता 26 डिसेंबर नंतर 28 तारखेला हा व्हिडिओ बाहेर येतो आणि सोशल मीडियावर व्हायरल होतो. यानंतर पोलिसांनी या 4 लोकांवर गुन्हा दाखल केला आणि पुढचा तपास सुद्धा सुरू केला, पण अजून सुद्धा त्यांना योग्य शिक्षा मिळालेली नाही. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हाच होता की आपण सर्वांनी मिळून पल्लवीसाठी न्यायाची मागणी करावी आणि तिला न्याय मिळवून द्यावा. हा व्हिडिओ पुढे शेअर करून न्यायाचा आवाज नक्की उठवा. आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा.